नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 2023 तर 11 डिसेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी मित्रांनो आर्मीची भरती चालू आहे. तर या ठिकाणी मित्रांनो बरेच मुलं जे मित्रांनो रनिंग मध्ये फेल झाले, एक लक्षात ठेवा. आणि बऱ्याच मुलांची मला वारंवार कमेंट होते की सर यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती नवीन कधी निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा, कारण की आम्ही थोड्या यानं रनिंग मध्ये कटलो आहे. सर आम्ही उंचीमध्ये कटलो आहे, सर आम्ही ॲक्सिलेंट मध्ये रनिंग काढून आम्ही उंचीमध्ये कटलो आहे, सर आम्ही उंचीनुसार वजनामध्ये कटलो आहे, सर आम्ही रनिंगमध्ये कटलो आहे, आम्ही रनिंगमध्ये फेल झालो. असे बऱ्याच मुलांचे कमेंट होते की सर आम्ही रनिंग काढून सुद्धा मेडिकलमध्ये कटलेलो आहे. आणि बऱ्याच मुलांचे असे सुद्धा कमेंट होते की सर आम्ही पेपरमध्ये कटलेलो आहे. आणि सगळ्यात जास्त मुलं कोल्हापूर एरोला मित्रांनो पेपरमध्ये कटलेले आहे. ठीक आहे, तर तुमची जे मित्रांनो तुम्ही इथं जे मित्रांनो फेल झाले, तर यामागचं जे कारण आहे मित्रांनो तुम्ही कुठेतरी कमी पडले आणि त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जास्त जोर द्यावा लागणार आहे. तुम्ही जर रनिंगमध्ये फेल झाले असेल तर मित्रांनो तुम्हाला रनिंगवर जास्त मित्रांनो जोर द्यायचा आहे. तुम्ही जर पेपरमध्ये फेल झाले असेल तर तुम्हाला पेपरमध्ये जास्त मित्रांनो जोर द्यायचा आहे. ठीक आहे, बऱ्याच मुलांचे मला कमेंट होते की सर कोल्हापूर आर्मी रॅली भरती नवीन कधी निघणार आहे, आता की आता निघणारच नाही सर, कारण की आताच भरती झाली, निघणार आहे की नाही निघणार आहे 2024 मध्ये, असे सुद्धा बरेच मुलांचे कमेंट होते. आणि बऱ्याच मुलांना असं सुद्धा वाटत आहे की आता एकवटची आर्मीची भरती झाली कोल्हापूर एरोची, आता डबल निघणार की नाही निघणार आहे भाव. तर पहा मित्रांनो बऱ्याच मुलांचे मला वारंवार कमेंट होते की सर कोल्हापूर एरो आर्मी रॅली भरती कधी निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा, कारण की आम्ही लय मेहनतनं अभ्यास करत आहे, लय मेहनतनं आम्ही रनिंग करत आहे, प्रॅक्टिस करत आहे. तर यावर व्हिडिओ बनवा. आम्ही रनिंगमध्ये कटलो सर, थोड्या यानंच कटलो, थोड्या 1 सेकंदानंच कटलो, दोरीपाशीच कटलो, असे बरेच मुलांचे कमेंट होते. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती कधी निघणार आहे याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा कोल्हापूर या ठिकाणी मित्रांनो यारो कोल्हापूरचं ग्राउंड चालू आहे. तर 11 डिसेंबर पासून या ठिकाणी दररोजची भरती, तर एका दिवशी हजार मुले या ठिकाणी बोलावण्यात येत आहे. तर जास्त करून मुले या ठिकाणी मित्रांनो रनिंगमध्ये कटत आहे. आणि तुम्ही रनिंगमध्ये काऊन कटत आहे, काऊन की मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिसमध्ये कुठंतरी कमी पडले आहे. आणि काही मुलांचं जे मित्रांनो नशीबसुद्धा 1% साथ देत नाही. 99% त्या मुलांची मेहनत असते, पण 1% नशीब त्या 99ला जे मित्रांनो हरवते. ठीक आहे, तर नशीब आहे मित्रांनो 1% नशीबसुद्धा असते आणि 99% मित्रांनो मेहनत आपल्याला करावची असते. ठीक आहे, तर कोल्हापूर या ठिकाणी मित्रांनो दररोजची भरती चालू आहे. एका दिवशी हजार मुलं बोलावल्या जात आहे. तर या ठिकाणी मित्रांनो सगळ्यात जास्त मुलं रनिंगमध्ये कटत आहे. त्याचबरोबर रनिंगमध्ये जे मुलं रनिंगमध्ये कटले तर त्यांना सुद्धा मित्रांनो खूप टेन्शन आहे. तर तुम्हाला सांगतो टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, तर मित्रांनो डबल तुम्ही उठा. ठीक आहे, आता मित्रांनो प्रॅक्टिसला गॅप देऊ नका, अभ्यासाला गॅप देऊ नका. ठीक आहे, तर उठा मित्रांनो, तयारी चालू ठेवा. ठीक आहे, आणि काही मुलांचं जे मित्रांनो ज्यांनी रनिंग काढली त्यांचं सुद्धा खूप मित्रांनो टेन्शनमध्ये आहे. ते मुलं ते सुद्धा खूप दुःखी आहे. ज्यांनी रनिंग काढली, ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली, तरी ते उंचीमध्ये कटले किंवा उंचीनुसार वजनमध्ये कटले, किंवा हे सगळं झाल्यानंतर आणखीन ते मेडिकलमध्ये कटले. रनिंग काढली, उंची बसली, सगळं बसलं, पण ते मेडिकलमध्ये कटले, पॉईंट भेटले. बरेच मुलं जे मित्रांनो फेल झालेले आहे. तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, तर हिम्मत ठेवा मित्रांनो, कारण की जेव्हा सुद्धा आपला मित्र लागते तेव्हा सुद्धा मित्रांनो आपल्याला बेकार वाटते, कारण की आपलं सिलेक्शन झालं नसते तेव्हा. तर ज्यांनी सुद्धा मित्रांनो यारो कोल्हापूर या ठिकाणी मित्रांनो ग्राउंड काढलं असेल त्या सर्व मुलांना मित्रांनो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ज्यांना सुद्धा रनिंग काढली असेल, ज्यांचं सुद्धा मेडिकल झालं असेल, तर त्यांना ज्या मित्रांनो माझे एकूण पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा. आणि तुमचं नक्कीच मित्रांनो सिलेक्शन यावर्षी झालं पाहिजे, हेच मित्रांनो मी देवा पुढे ज्या मित्रांनो प्रार्थना आहे माझीवाली. ठीक आहे, नक्कीच तुमचं कोल्हापूर एरोमध्ये भरती झाली पाहिजे, आर्मी भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, हेच मित्रांनो आपली देवाचरणी प्रार्थना आहे. पण जे मुलं फेल झाले तर तुम्हाला सांगून देतो, बऱ्याच मुलांचे कमेंट होते की सर भरती सांगा कधी निघणार आहे, कारण की रनिंगमध्ये आम्ही एका सेकंडनं कटलो आहे सर, आम्ही दोरीपाशीच कटलो आहे, फक्त थोडासा 2 सेकंड जर असते तर आम्ही रनिंग काढली असती. तर पाय मित्रांनो तुम्ही जिथं हा कमी पडले तिथं जास्त जोर द्या. तर यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती कधी निघणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर टेन्शन घेऊ नका. जे पण मुले रनिंगमध्ये कटले असेल, जे पण मुले मेडिकलमध्ये कटले असेल, जे पण मुले उंचीमध्ये कटले असेल, ज्यांनी सुद्धा रनिंग काढून ॲक्सिलेंटमध्ये जरी रनिंग काढली असेल, मेडिकलमध्ये कटले असेल, मित्रांनो टेन्शन घेऊ नका. भरती निघत आहे. यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीला सुरुवात होता मित्रांनो
जानेवारी महिन्यामध्ये मित्रांनो तुमची कोल्हापूर ॲरोची भरती निघणार आहे, फॉर्म भरणे चालू होणार आहे मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये। तर तयार राहा मित्रांनो, प्रॅक्टिस चालू ठेवा, ठीक आहे। आणि तुमचा जो पेपर आहे मित्रांनो हा 2024 मध्ये मित्रांनो मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये तुमचा कोल्हापूर ॲरोचा पेपर होणार आहे, ठीक आहे। आणि तुमचा जो फॉर्म भरणे मित्रांनो ॲरो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचे जे फॉर्म भरणे हे मित्रांनो जानेवारी 2024 पासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे। तर प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा, प्रॅक्टिस चालू द्या, त्याचबरोबर प्रॅक्टिसपेक्षा जास्त जोर मित्रांनो तुम्ही अभ्यासाला द्या, कारण की अभ्यास मित्रांनो खूप महत्त्वाचा झाला आहे मित्रांनो आर्मी भरतीमध्ये। कारण की सर्वात आधी पेपर होत आहे, अगोदर मित्रांनो ग्राउंड होता कोल्हापूर ॲरो आर्मी रॅली भरतीमध्ये, पण आता मित्रांनो पेपर होता। सर्वात आधी जे मुलं पेपर पास झाले त्यांनाच ग्राउंडमध्ये बोलावलं जातं, तर खूप कमी मुले या ठिकाणी पास होत आहे। एका दिवशी फक्त हजार मुलं मित्रांनो भरतीवर येत आहे। खूप कॉम्पिटिशन कमी करण्यात आले आणि सिलेक्शन जास्त मुलांचे होत आहे यामध्ये। तर या संधीचा फायदा मित्रांनो तुम्हाला घ्यायचा आहे, तर प्रॅक्टिस चालू ठेवा, तयारी चालू ठेवा। तर तुम्हाला फॉर्म कायच्यात भरायचा आहे ते तुम्हाला सांगून देतो, कारण की बऱ्याच मुलांना माहीत नसते फॉर्म कायच्यात भरायचा असते। तर पहा जीडी मध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, कारण की जीडी मध्ये जास्त मुलं घेते। तर पहा तुम्हाला सांगून देतो जीडी मध्ये मित्रांनो तुम्ही फॉर्म भरता यावेळेस, कारण की जीडी मध्ये जास्त मुले या कोल्हापूर आर्मी रॅली भरतीमध्ये जास्त मुलं मित्रांनो घेतले आणि टायमिंग सुद्धा चांगला देण्यात आला होता। तर जास्त मुलं मित्रांनो जीडीचे घेते आणि सगळ्यात जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस मित्रांनो जीडी मध्ये आहे, ठीक आहे, जनरल ड्युटी मध्ये। तर जीडी मध्ये फॉर्म भरत आहे आणि ट्रेडमॅन मध्ये खूप कमी मुले घेते, त्याचबरोबर जे मित्रांनो क्लार्कमध्ये सुद्धा कमी मुले घेते, टेक्निकलमध्ये सुद्धा कमी मुले घेते, सगळ्यात जास्त मुले जीडीमध्ये घेते, ठीक आहे। तर जीडीमध्ये नक्कीच फॉर्म भरा, कारण की या भरतीमध्ये सुद्धा जास्त मुले घेतले, जीडीचे टायमिंग सुद्धा चांगला होता, 40-40 50-50 मुलं घेतले। आणि त्याचबरोबर ट्रेडमॅनचे मित्रांनो 10-15 असे प्रकार घेतले, त्याचबरोबर क्लार्कचे सुद्धा 10-15-20 अशा प्रकारे घेतले मुलं। तर उंचीचा जर आपण विचार केला तर जीडीमध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, त्याचबरोबर ट्रेडमॅनमध्ये 168 सेंटीमीटर, टेक्निकलमध्ये 168 सेंटीमीटर उंची लागते आणि क्लार्कमध्ये 162 सेंटीमीटर उंची लागते। त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे तुमची, एवढी छाती लागते यामध्ये। त्याचबरोबर 10वी पासवर तुम्हाला मित्रांनो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, म्हणजे जीडीमध्ये तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येते, ट्रेडमॅनमध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते आणि टेक्निकलमध्ये तुमचा सायन्स असलं पाहिजे तेव्हा तुम्हाला फॉर्म भरता येते। आणि क्लार्कमध्ये सुद्धा तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर यामध्ये सुद्धा सायन्स पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये 50%च्या वरती तुम्हाला मार्क्स पाहिजे, ठीक आहे, तेव्हाच तुम्हाला क्लार्कमध्ये फॉर्म भरता येते। आणि तुमचं फक्त 10वी पास झाल्या, तुम्ही फक्त 10वी पास असाय तर तुम्ही मित्रांनो जीडीमध्ये फॉर्म भरता येणार आहे तुम्हाला, ठीक आहे। जीडीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते, ठीक आहे। तर पहा मित्रांनो टेन्शन घेऊ नका, जे पण मुले रनिंगमध्ये कटले असेल किंवा जे पण मुले मेडिकलमध्ये कटले असेल किंवा जे पण मुले जे मित्रांनो काही म्हणजे पेपरमध्ये जास्त कटले असेल तर टेन्शन वगैरे घेऊ नका। नवीन भरती निघाल्या कोल्हापूर ॲरोची, तर अभ्यास करा मित्रांनो आतापासून, आर्मीचे पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून मित्रांनो तयारीला लागा आणि प्रॅक्टिससुद्धा चालू ठेवा आणि अभ्याससुद्धा चालू ठेवा, कारण की पेपर सगळ्यात महत्त्वाचा आहे। कारण की सर्वात आधी पेपर आहे, नंतर ग्राउंड आहे, तुम्ही पेपर पास व्हा तेव्हाच मित्रांनो ग्राउंड होणार आहे। आणि जास्त मुलं मित्रांनो अग्निवीरमध्ये लागत आहे, ठीक आहे, कारण की मागच्यापेक्षा मित्रांनो कॉम्पिटिशन आहेच नाही जशी पाहिजे तशी। अगोदरल्या भरतीमध्ये एका दिवशी 10-10 हजार 6-6 हजार मुलं एका दिवशी यायचे, पण आता 1000 मुलं ते बोलावत आहे फक्त, ठीक आहे। तर खूप कॉम्पिटिशन कमी करण्यात आले मित्रांनो आर्मी भरतीमध्ये। तर तुमची जी भरती आहे जानेवारी 2024 मध्ये निघणार आहे, तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। कोल्हापूर ॲरो भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देत राहणार आहे। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।